श्री स्वामी समर्थ. जय भोलेनाथ, जय शिवराय. तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा सण तो म्हणजे रक्षाबंधन. आणि रक्षाबंधन हा भाऊ आणि बहीण यांच्या प्रेमाचा, अतूट बंधनाचा, एक विश्वासाचा असा दिवस असतो. कितीही भावाला बहिणीचा राग आला असला आणि बहीण कितीही भावावरती रागवली असली तरी या सणानिमित्त त्यांना एकमेकांची आठवण ही होतच असते, कारण की हा सण आहेच असा. पण मित्रांनो, आपण रक्षाबंधन आपल्या भावा बहिणीसोबत साजरी करत असताना काही चुका आपल्या हातून घडत असतात आणि त्याचाच पुढे जाऊन एक असा प्रकार येतो की कधी कधी भाऊ आणि बहीण यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो, आपल्या घरावरती संकटे येत असतात. त्यामुळेच मित्रांनो, अशा काही चुका आहेत ज्या रक्षाबंधना दिवशी तुम्हाला चुकूनसुद्धा करायच्या नसतात आणि तुम्हाला यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहून घेणार आहोत की आता रक्षाबंधनाचा शुभ वेळ काय आहे ते. कारण की भद्रा काळामध्ये राखी बांधणं हे अशुभ असतं. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम वेळ माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो बघा, 2025 श्रावण महिन्यामध्ये 9 ऑगस्ट शनिवारी रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त आहे. सकाळी 5:21 ते दुपारी 1:24 म्हणजे 1:30 हा मुहूर्त असणार आहे. तर याच्या आतमध्ये सकाळी 9 तारखेला सकाळी ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला दुपारी कधीही तुम्ही राखी बांधू शकता. शुभ वेळ आहे. त्यानंतर तुम्ही राखी बांधून त्याचा चांगला जो परिणाम आहे तो आपल्यावरती, आपल्या घरावरती पडत असतो. तर मित्रांनो, या मुहूर्तामध्ये भद्रा काळ जो आहे तो 8 ऑगस्टला दुपारी 2:12 तो सुरू होणार असून 9 ऑगस्टला पहाटे 1:52 तो असणार आहे. त्यामुळे आपल्याला राखी जी आहे ती 9 ऑगस्टला सकाळी 5:30 ते 1:30 या वेळेतच तुम्हाला ती बांधणं गरजेचं आहे. 1:30 म्हणजे 1:24 ती आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा वार येतो आहे 9 ऑगस्ट शनिवार आणि तुम्हाला मुहूर्त तर समजला असेल, दुपारी 1:30 वाजेपर्यंत हा मुहूर्त आहे. तर भद्रा काळ. तर मित्रांनो, भद्रा जो आहे ना तो खूप अशुभ मानला जातो आणि भारतीय संस्कृतीमध्ये भद्र्यामध्ये ना कोणतंच काम हे जे आहे शुभ ते केलं जात नाही. त्यामुळे आपल्याला देखील या भद्रा काळामध्ये राखी बांधायची नाही आहे मित्रांनो. पण यावेळेस भद्रा जो आहे तो 8 तारखेला आहे ना, आपण रक्षाबंधन जे आहे ते 9 तारखेला करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आता पाहूयात की अशा कोणत्या चुका आहेत ज्या तुम्ही रक्षाबंधन दिवशी करत असता आणि त्याचा जो थेट परिणाम आहे तो तुमच्या भावांच्या जीवनावरती होत असतो. त्यामुळे भावाचं करिअर असेल, आयुष्य असेल किंवा अजून त्यांना कोणत्या आर्थिक संकटामध्ये तुम्ही पाडू शकता. कारण मित्रांनो, हा आजचा दिवस आहे तो शास्त्रात सांगितलेला आहे, खूप शुभ दिवस आहे. या दिवशी जी आहे ती असते नारळी पौर्णिमा आणि ह्या नारळी पौर्णिमेमुळे हे जे रक्षासूत्र तुम्ही तुमच्या भावाच्या कलाईवरती बांधत असता, त्यामुळे त्याच्यावरती तुमच्या या राखीचा खूप मोठा परिणाम होत असतो. तुमच्या भावाने यशस्वी पद मिळवायचं का अयशस्वी व्हायचं हे ती राखी ठरवत असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अशा चुका बिलकुल देखील करू नका मित्रांनो. तुमची पहिली चूक म्हणजे की तुम्ही कोणत्याही प्रकारच्या खराब चित्र असलेल्या राख्या तुम्हाला तुमच्या भावाच्या कलाईवरती बांधायच्या नाहीत मित्रांनो. जे शुभ संकेत असतात म्हणजे ओम असेल, स्वास्तिक असेल, गणपती बाप्पा असेल, रुद्राक्ष असेल, अशा पद्धतीच्या राख्या ज्या आहेत त्या तुम्ही भावाच्या कलाईवरती तुम्हाला बांधायच्या आहेत. चांदीची एखादी राखी जर तुम्ही भावाला बांधू शकलात ना तुमच्या, तर ते खूप मोलाची ठरेल भावासाठी. कारण की या दिवशी पौर्णिमे दिवशी चांदीची राखी हातामध्ये घालणं म्हणजे खूप यशस्वी पद मिळणं असं त्याचा अर्थ होत असतो मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला चांदीची राखी ही भावासाठी घेणं जर जमणार असेल तर भावाच्या प्रगतीसाठी तुम्ही ही चांदीची राखी नक्की घ्या मित्रांनो. त्यानंतर आपण पाहणार आहोत की काही अशा निगेटिव्हिटी निर्माण करणाऱ्या ज्या राख्या असतात, म्हणजे कार्टूनच्या राख्या असतील, काळ्या कलरच्या राख्या असतील, त्या तुम्हाला बिलकुलसुद्धा वापरायच्या नाही आहेत मित्रांनो. तुमचं कितीही मूल लहान असू द्या, पण तुम्हाला अशा पद्धतीच्या राख्या ह्या वापरायच्या नाही आहेत. राख्या म्हणजे काय असतं त्याच्यावर तुमच्या मुलांचं पुढचं आयुष्य ठरलेलं असतं. कारण की राखी म्हणजे ही फक्त एक काही बांधायचं ब्रेसलेट नाही आहे. रक्षाबंधन हा सण तुम्ही समजून घेतला पाहिजे. रक्षाबंधन याला शास्त्रामध्ये खूप असं विशेष महत्त्व आहे. त्याच्यामागची एक पौराणिक कथा आहे आणि ती मी तुम्हाला आता सांगते. शास्त्रानुसार रक्षाबंधनाची परंपरा सुरुवात झाली ते म्हणजे देव आणि दानव यांच्या युद्धातून.
जेव्हा देवगण संकटात आले तेव्हा इंद्रदेवांच्या पत्नी सचीदेवीनं त्यांच्या हाताला रक्षासूत्र बांधलं होतं आणि त्यांना विजय मिळाला. म्हणूनच हे रक्षासूत्र केवळ बहीण भावासाठीच नाही तर कोणत्याही संकटातून रक्षण करण्यासाठी एका श्रद्धेने बांधलेला धागा असतो मित्रांनो. त्यामुळे हा धागा पवित्र आणि त्याचा आपल्याला मान ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला अशा कार्टूनच्या राख्या शक्यतो तुमच्या मुलांसाठी ह्या आणायच्या नाहीत किंवा बांधायच्या देखील नाहीत मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही रक्षाबंधनासाठी ताट सजवत असता त्यामध्ये तुम्हाला ताटामध्ये फुलं वगैरे तुम्हाला ठेवायची नाहीत. फुलं ही फक्त देवासाठी वाहण्यासाठी असतात. आपल्या भावाला ओवाळताना ताटामध्ये तुम्हाला फुलं ही ठेवायची नसतात मित्रांनो. ओवाळताना तुम्हाला भावाला जेव्हा तुम्ही तुमच्या भावाच्या कपाळावरती जेव्हा हळद कुंकू लावणार त्याच्यावरती तुम्हाला अक्षता ह्या जरूर चिटकवायच्या आहेत मित्रांनो. या दिवशी भावाच्या कपाळाला अक्षता 4 चिकटतील अशा पद्धतीने तुम्हाला ते लावायचं आहे. हे या दिवशी करणं, बहिणीच्या हातून करणं हे खूप शुभ असतं आणि यामुळे भावाला समृद्धी प्राप्त होत असते मित्रांनो. तर मित्रांनो, तुमच्या भावाला जेव्हा तुम्ही निरंजन करता त्या ताटामध्ये जी भावाला भरवण्यासाठी मिठाई आणलेली असते ती मिठाई चांगली असावी. म्हणजे काळ्या कलरची किंवा वेगळी कोणतीही मिठाई ती नसावी. ती खोबऱ्याची किंवा दुधाची, पेढा वगैरे अशा ज्या शुभ ज्या आहेत ती मिठाई तुम्हाला आणायची आहे मित्रांनो. त्यामुळे तुमची जी रक्षाबंधनाचा सण आहे तो अतिशय छान आणि चांगला होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम जी आहे ती गणपती बाप्पांना राखी बांधली पाहिजे. कारण की शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की गणपती बाप्पांच्या चरणावरती आपल्या मंदिरामध्ये सुद्धा एखादी राखी तुम्हाला अर्पण करायची आहे मित्रांनो. ज्या लोकांना भाऊ नाहीत त्यांनी गणपती बाप्पांना राखी बांधू शकता आणि तीच राखी परत तुम्हाला तुमच्या मंदिराला बांधून ठेवायची आहे. वर्षानुवर्ष ती राखी तिथे बांधू शकता. पुढच्या वर्षी वाटलं तर तुम्हाला ती काढून दुसरी राखी तिथे बांधायची आहे. मित्रांनो, आपण पाहता की आपल्या भावाच्या कलाईमध्ये बांधलेली जी राखी आहे ती तुम्हाला लाल कपड्यामध्ये गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ते धन, वैभव आणि ऐश्वर्य वाढवण्यासाठी तुम्हाला मदत होत असते त्याची. तर एक अशी 2 महत्त्वाची कामं आहेत जी या दिवशी तुम्हाला करायची आहेत. पहिलं म्हणजे गोमातेला भाऊ आणि बहीण दोघांनी मिळून घास भरवायचा आहे, गोमातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला भाऊ आणि बहीण या दोघांनी मिळून काहीतरी दानधर्म करायचा आहे. कारण की ही नारळ पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्या भावाचं, आपल्या बहिणीचं कल्याण व्हावं यासाठी भाऊ आणि बहीण या दोघांनी मिळून दानधर्म करायचा आहे. तर मित्रांनो आपण पाहतो की काही लोक जे आहेत ते आपल्या गाड्यांनासुद्धा राखी बांधत असतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रक्षाबंधनचा जो सण आहे तो तुम्हाला साजरा करायचा आहे. त्यामध्ये चांगल्या गोष्टीच फक्त सामावून घ्यायच्या आहेत. वाईट काही घडेल किंवा वाईट गोष्टींपासून या दिवशी तुम्हाला लांब राहायचं आहे. घरामध्ये शांती जेवढी असेल तेवढी तुम्हाला ठेवायची आहे. कारण की हा सण आहे तो श्रावण महिन्यातली पौर्णिमा आहे. या दिवशी विशेष असं खास महत्त्व आहे या दिवसाचं आणि त्यामुळे त्या पद्धतीने तुम्हाला काही खास भावासाठी उपाय देखील करायचे आहेत. तुम्ही या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसोबत भावांच्या नावाने एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी हा दिवा, हे दीप तुम्हाला त्यांच्यासमोर लावायचं आहे मित्रांनो. तर अशी तुम्हाला पूजा करायची आहे आणि भावाच्या रक्षणासाठी सुद्धा मनोमन या दिवशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.